MA लेवलचं नॉलेज, तुमचं BAच्या वरचं लेवलचं नॉलेज जे आहे ते दाखवावं लागतं. तर घोकमपट्टी करायची तयारी असलीच पाहिजे, कारण आता ऑप्शनल हा विषयच असा आहे. माझ्या शेजारच्याला विचारलं, भाई आपका कौन सा ऑप्शनल है? दुसऱ्या तिसऱ्या लेक्चरमध्येच मला कळालं की नव्हतं घ्यायला पाहिजे म्हणून. हे MPSC डिस्क्रिप्टिव्ह 2025ला आता नवीन पॅटर्न लागू होत आहे आणि आता आपल्याला ऑप्शनल सिलेक्ट करावंच लागणार आहे. आपल्याकडे आता दुसरा ऑप्शन नाही राहिलेला आहे. तर ऑप्शनल निवडत असताना कोणते कोणते निकष लक्षात ठेवले पाहिजे, क्रायटेरिया काय असला पाहिजे की आपण कोणता ऑप्शनल चूज केला पाहिजे, त्याच्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. काही छोटे मोठे असे मुद्दे आहेत. मग ते एकदा लक्षात घेतले की मग तुम्हाला कळेल की कोणता ऑप्शनल माझ्यासाठी योग्य आहे आणि मी कोणता ऑप्शनल व्यवस्थितपणे हाताळू शकतो. तर मी काय केलं होतं, जेव्हा UPSCची एक्झामसाठी प्रिपेअर करायला सुरुवात केलं होतं तेव्हा माझ्याकडे असं काही फिल्टर नव्हता, असं काही क्रायटेरिया नव्हता की मी ऑप्शनल कसा निवडला पाहिजे म्हणून. मी माझ्या शेजारच्याला विचारलं, भाई आपका कौन सा ऑप्शनल है? त्याने सांगितलं माझा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आहे. मग म्हटलं क्यों पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन घेतलं? ते म्हटले क्योंकि मेरे बाजूवाल्यांनी लिहा आहे. तर असं क्राऊडची जी फिलिंग आहे की कोणतरी घेते म्हणून आपण घ्यायचं, तर त्या फिलिंगला बळी जाऊन मी ऑप्शनल घेतला होता. कोचिंगची फी वगैरे पे केली आणि दुसऱ्या तिसऱ्या लेक्चरमध्येच मला कळालं की नव्हतं घ्यायला पाहिजे म्हणून. हे तर 2-3 लेक्चर झाले पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचे आणि मला कळालं की ज्या काही थिंकर्सबद्दल, थेरीजबद्दल चर्चा होत आहेत वर्गामध्ये, ते नुसती एफिशियन्सीबद्दलच होत आहेत म्हणून. म्हणजे कमीत कमी इनपुटमध्ये जास्तीत जास्त एफर्ट्स कसे आणायचे, लोकांपर्यंत सर्व्हिसेस वगैरे कशा पोहोचवायच्या. तर अशी सगळ्या थिंकर्सची जी यादी आहे ती जवळजवळ 25-30च्या जवळपास होती. ती सरांनी वाचवून दाखवली होती आणि सगळ्यांचं जे कन्सिडरेशन होतं, जे ओरिएंटेशन होतं, ते फक्त आणि फक्त एफिशियन्सीबद्दलच होतं. मग ते खूप अवघड झालं होतं मला, कारण सगळेजण जे काही एकाच विषयाबद्दल बोलत आहेत आणि झालं असं की मांडणी वेगळी वेगळी आहे, पण त्याचा क्रक्स अल्टिमेटली कुठे जातोय, एफिशियन्सी वाढवण्याकडे. त्यामुळे मला हे कळालं की खूप कन्फ्युजिंग विषय आहे आणि आपण नव्हता घ्यायला पाहिजे. पण करताय काय तुम्ही, आता फीस भरून झालेली आहे आणि बाकी सर्व ऑप्शनलचे क्लासेस 1-2 महिना अगोदर सुरू झालेले आहे. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचाच असा क्लास आहे जो आत्ता नेमका चालू झालेला आहे. मग आता आपण पुढे न्यायलाच पाहिजे असा विचार मी केला होता. नंतर त्यामध्ये खूप अभ्यास केला, मेहनत घेतली. त्यामध्ये मला 288 मार्क्स पडले, माझं सिलेक्शन झालं. ती गोष्ट वेगळी आहे. मात्र हे जे काही त्रास होत असतो तो अवॉइड करता येतो जर तुम्ही काळजीपूर्वक ऑप्शनल आपला निवडला. तर हा जो काही पुढचा होणारा त्रास आहे तो थोडासा तुमचा कमी होऊ शकतो. तर पहिला क्रायटेरिया जो मी म्हणेल की ऑप्शनल सिलेक्ट करताना असला पाहिजे तो आहे की इट शुड बी अंडरस्टँडेबल. म्हणजे तुम्हाला कळायला पाहिजे तो ऑप्शनल. तुम्ही खूप टेक्निकल बॅकग्राऊंडचे असाल तर तुम्ही काय करायला पाहिजे, मी टेक्निकलच घेतलं पाहिजे का, असं नाही आहे. तुम्ही नॉन टेक्निकल बॅकग्राऊंडचे आहात तर मी नॉन टेक्निकलच घेतलं पाहिजे का, असं काही नाही आहे. UPSCने कोणताही फिल्टर लावलेला नाही आहे की अमुक अमुक बॅकग्राऊंडची व्यक्ती अमुक अमुक विषय घेऊ शकते म्हणून. सर्वस्व ते जे काय आहे तुम्ही ठरवायचं आहे की मला कोणता विषय कळू शकतो आणि मी कोणता घेतला पाहिजे आणि त्याचा अभ्यास करताना मला थोडासा इंटरेस्ट का होईना आला पाहिजे, म्हणजे थोडीशी गोडी. आता थोडासा इंटरेस्ट जरी असला आणि एवढी प्रिपरेशन लांबत जाते ती 2 वर्ष 4 वर्ष की तसा पण इंटरेस्ट त्यामधून निघूनच जाणार आहे. मात्र थोडासा का असं ना इंटरेस्ट त्यामध्ये असला पाहिजे, कारण ऑप्शनल हा जो विषय आहे त्यामध्ये तुम्हाला खूप खोलामध्ये जाऊन अभ्यास करावा लागतो. जनरल स्टडीजला काय आहे, तुम्हाला नेमकं फॅक्ट नाही आठवले, नेमका डेटा नाही आठवला तरी त्याचा क्रक्स जो आहे, तो गाभा आहे, तो तुम्ही लिहिला तरी मार्क पडून जातात. मात्र ऑप्शनलमध्ये ही अटच अशी आहे की तुम्हाला MA लेवलचं नॉलेज, तुमचं BAच्या वरचं लेवलचं नॉलेज जे आहे ते दाखवावं लागतं. त्यामुळे थेरीज, थिंकर्स आणि कोटेशन्स वगैरे जे आहे ते जशाच तसे तुम्हाला पाठ असले पाहिजे आणि ते तुम्ही ते लिहिले पाहिजे उत्तरामध्ये, त्याशिवाय तुम्हाला मार्क्स मिळत नाही. त्यामुळं ही रिगरस एक्सरसाइज होणार आहे. यामध्ये तुम्हाला खूप एफर्ट टाकावे लागणार आहेत आणि थोडंसं मनामध्ये असेल त्या ऑप्शनबद्दल, तुमच्या मनामध्ये थोडीशी ओढ असेल तर ही प्रोसेस जी आहे ती थोडीशी सोपी होणार आहे. तर पहिला क्रायटेरिया काय असला पाहिजे, इट शुड बी अंडरस्टँडेबल. म्हणजे तुम्हाला कळायला पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही ठरवायचं आहे की हा जो विषय आहे हा मला कळू शकतो. ह्युमॅनिटीजचा विषय, समजा हिस्ट्री आहे, जॉग्राफी आहे, पॉलिटिकल सायन्स, IR आहे, अँथ्रोपॉलॉजी वगैरे आहे, हे विषय जर मला कळू शकतात तर त्याची निवड आपण केली पाहिजे. इट शुड बी अंडरस्टँडेबल अँड इट शुड बी इंटरेस्टिंग. मला त्यामध्ये रस आला पाहिजे. हा झाला आपला पहिला क्रायटेरिया. दुसरा क्रायटेरिया त्यामधला आहे की इट शुड बी स्कोरिंग इनफ. म्हणजे त्या ऑप्शनमध्ये तसे मार्क्ससुद्धा पडले पाहिजे. आता सुमन सरांनी काल एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. आय बटनवर क्लिक केलं तर तुम्हाला त्याची लिंक भेटेल. त्या व्हिडिओचं ॲनालिसिस, त्याचा क्रक्सच असा होता की कोणत्या ऑप्शनलचा स्ट्राईक रेट किती आहे, म्हणजे कोणता ऑप्शनल घेतला तर तुम्ही इंटरव्ह्यूपर्यंत का होईना किंवा फायनल लिस्टमध्ये जायचा चान्स जास्त आहे. तर तो व्हिडिओ जो तुम्ही आवर्जून बघा. त्यामध्ये स्टॅटिस्टिक्स नावाचा एक विषय आहे. मागील 10 वर्षामध्ये स्टॅटिस्टिक्स नावाचा ऑप्शनल घेऊन एकाही विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालेलं नाही आहे. आता तुमचं जर स्टॅटिस्टिक्सचं बॅकग्राऊंड असेल, तुम्ही ग्रॅज्युएशन वगैरे केलेलं असेल तर मी स्टॅटिस्टिक घेऊ का असा जर प्रश्न असेल तर यू शुड नॉट टेक. तुम्ही नाही घेतलं पाहिजे. का? कारण स्टॅटिस्टिक्सचं सिलेक्शन रेटच अगदी 0% आहे. तसंच जे काही मोस्ट सॉर्ट आफ्टर जे काही जास्त विद्यार्थी ज्या ऑप्शनलकडे जात असतात त्यामध्ये आपलं जॉग्राफी झालं, पॉलिटिकल सायन्स झालं, अँथ्रोपॉलॉजी वगैरे झालं, या ऑप्शनलचा स्ट्राईक रेट तसा बऱ्यापैकी आहे. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा सुद्धा बऱ्यापैकी आहे. तर ह्या विषयावर आपण झिरो इन झालं पाहिजे. बरं, पहिल्यांदा हे डिसाईड केलं पाहिजे की मला टेक्निकल विषय घ्यायचा आहे का, आणि नाही तर मग नॉन टेक्निकलमधले हे जे काही विषय आहे ज्यांचा स्ट्राईक रेट जास्त आहे, मला वाटतं की त्यांची निवड तुम्ही केली पाहिजे. आता हिस्ट्री हा जो विषय आहे, हिस्ट्री विषयामध्ये मला आवड होती. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन
ऑप्शनल चूज केल्यानंतर सुद्धा मला कुठं वाटत होतं की मी हिस्ट्रीकडे परत जाऊ का म्हणून. मग मी हिस्ट्रीचा ऑप्शनल बघितला, त्याचा सिलेबस वगैरे बघितला आणि क्वेश्चन पेपर बघितले. तर थोडंफार इतिहासाची गोडी असल्यामुळे इतिहासाचं नॉलेज मला होतंच. त्याच्या बेसिसवर जे काही एक्झिस्टिंग नॉलेज आहे, काही क्लासेस वगैरे अटेंड केलेले नाही आहे, पण त्याच्या बेसिसवर मी एखादा प्रश्न सोडवू शकतो का असं मी ट्राय केलं बघायला. आणि पहिलाच प्रश्न बघितला आणि माझ्या आतमधून कुणाल कामरा बोलला, ये कोई सवाल आहे. म्हणजे फक्त इंटरेस्ट असूनच चालणार नाही, तर ते तुमचा जो इंटरेस्टमधलं जे काही नॉलेज आहे ते तुम्हाला त्या प्रकारे मांडता सुद्धा आलं पाहिजे. आता इतिहासाचा अभ्यास करताना मी आवड म्हणून अभ्यास केला होता, मी अकॅडमिक अभ्यास कधी केला नव्हता. आणि प्रश्न खूपच अकॅडमिक विचारले होते, अमुक अमुक डॉट वर्षापासून तमुक तमुक डॉट वर्षापर्यंत काय काय झालं ते लिहा म्हणून. तर हे जे प्रश्न आहे नंतर तुमचा इंटरेस्ट त्या विषयामधून घालवू शकतात. तर आपण करायचं काय की त्या विषयामध्ये मला थोडीशी गोडी असली पाहिजे आणि अंडरस्टँडेबल असला पाहिजे तो विषय. आणि त्याच्यावर जी मोठमोठाली उत्तरं मला लिहावी लागतात, 10 मार्काची असतात, 15 मार्काची असतात आणि 20 मार्काची जी उत्तरं असतात ते लिहायची आपली कॅपॅसिटी असली पाहिजे. तेवढा तो एंगेजिंग विषय असला पाहिजे. आता जे सिस्टमॅटिकली थिंक करतात लोक, ज्यांचं विचार करण्याची जी पद्धत आहे की टप्प्याटप्प्याने व्यवस्थित विचार करत असतात, त्यांना जनरल स्टडीजमध्ये फायदा होऊ शकतो. कारण यू हॅव टू जनरेट बुलेट पॉईंट्स. म्हणजे एकानंतर खाली असे तुम्ही मुद्दे मांडत आले, काही ॲरो बनवले, काही पॉइंटर वगैरे लिहिले तर तुम्हाला मार्क्स मिळू शकतात. मात्र ऑप्शनलमध्ये यू हॅव टू थिंक लाईक अ थिंकर. त्या ज्या ओरिजिनल थेअरी आणि थिंकर जो कोणी तुमच्या पुस्तकामध्ये आहे त्याने ज्या प्रकारची मांडणी केलेली आहे त्याच्याच विचारसरणीला अनुसरून तुम्हाला सुद्धा तुमची मांडणी करायची असते. तर ज्याची मेंटल हॅबिट तशी नाही आहे की आपण एखाद्या थिंकरसारखं ओरिएंटेशन असलं पाहिजे, आपण लिहिता येतं का नाही हे ज्यांना माहीत नाही आहे त्यांच्यासाठी थोडंसं ते अवघड होऊ शकतं. आणि त्यामुळं ऑप्शनलचा अभ्यास करत असताना तुम्हाला खूप खोलामध्ये जाऊन अभ्यास करावा लागतो. आणि ह्या खूप खोलामध्ये जाऊन याला पर्यायी शब्द आहे निव्वळ घोकमपट्टी. तर घोकमपट्टी करायची तयारी असलीच पाहिजे. कारण आता ऑप्शनल हा विषयच असा आहे की तुमचा आवडीचा असो किंवा नसो, ते थेअरी, थिंकर आणि ते एक्झाम्पल्स तुम्हाला पाठ करावेच लागणार आहे. तर मेक शुअर की त्या ऑप्शनलची जी जाळी आहे, ती पुस्तकांची जी यादी असते ती खूप छोटी असली पाहिजे आणि इट शुड बी मॅनेजेबल. जर ऑप्शनलचा कोर्स तुमचा 4 महिने 5 महिन्याच्या वर जात असेल, आठवड्यामधून 4-5 दिवस लेक्चर चालत आहेत, तरी पण 4-5 महिने जर लागत असतील तो ऑप्शनलचा सिलेबस कंप्लीट व्हायला, तर यू शुड नॉट टेक. ऑप्शनल शुड बी मॅनेजेबल. म्हणजे 3 महिन्यामध्ये 3.5 महिन्यामध्ये फार तर त्याचा कोर्स संपत असलेला पाहिजे. कारण तुम्हाला जो उरलेला वेळ आहे तो त्याच्या रिव्हिजनवर आणि घोकमपट्टीवर द्यावा लागणार आहे. त्यासाठी म्हणून आपण निवड करताना ऑप्शनलची तोच ऑप्शनल निवडायचा की ज्याची पुस्तकांची यादी छोटी आहे आणि जो कोचिंगमध्ये शिकवला गेला तर 3-3.5 महिन्यामध्ये तो ऑप्शनल जो आहे तो कंप्लीट होऊ शकतो. अशा ऑप्शनलची आपण निवड केली पाहिजे. तिसरा जो क्रायटेरिया आहे त्यासाठी तुम्हाला टेस्ट सिरीज महत्त्वाची आहे. म्हणजे टेस्ट सिरीज जर इयर लॉंग अवेलेबल असेल, त्या ऑप्शनलचे वेगळे कोर्सेस तर वर्षभर लॉन्च होत आहेत, टेस्ट सिरीज वर्षभर लॉन्च होत आहे, तर तसा ऑप्शनल तुम्ही निवडला पाहिजे. कारण मी क्लासेस केले, त्यानंतर आता रिव्हिजन मला करायचं होतं, पण टेस्ट सिरीजच कुठं अवेलेबल नाही आहे. त्यामुळं क्लासेस करून सगळं तयार आहे, माझे नोट्स तयार आहे, मात्र आता मला लिहिता येते का नाही हे तपासता येत नाही आहे. का तर त्याची टेस्ट सिरीज अवेलेबल नाही आहे. तर निवडताना हा क्रायटेरिया सुद्धा असला पाहिजे की त्याची टेस्ट सिरीज, डेली आन्सर रायटिंग म्हणू शकतो त्याला आपण, वीकली आन्सर रायटिंग वगैरे म्हणू शकतो, ही प्रॅक्टिस करणं ऑप्शनलसाठी खूप गरजेचं असतं. त्यामुळं टेस्ट सिरीज त्याची इयर लॉंग अवेलेबल आहे की नाही ते आपण आवर्जून बघितलं पाहिजे. पॉलिटिकल सायन्सला असती, अँथ्रोपॉलॉजीला असती, जॉग्रफीला असती, सोशियोलॉजीला असती, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनला वगैरे असती. तर या 5-6 विषयावर आपण झिरो इन करू शकता आणि चेक करू शकता मार्केटमध्ये ऑनलाईन वगैरे की टेस्ट सिरीज अवेलेबल आहे की नाही म्हणून. अजून त्याच्यापेक्षा एक महत्त्वाचा क्रायटेरिया मला असं वाटतो की ऑनलाईन मोडमध्ये तुम्ही क्लासेस करणार आहात किंवा ऑफलाईन मोडमध्ये करणार आहात हे सुद्धा मॅटर करतं. तुमच्या शहरामध्ये जिथे तुम्ही राहता तिकडे जर ऑफलाईन मोडमध्ये तो क्लास अवेलेबल असेल तर मला वाटतं की तिकडे ॲडमिशन घ्यायला हरकत नाही. कारण ऑप्शनल हा असा विषय आहे की यामध्ये हँड होल्डिंग खूप गरजेची असते. यामध्ये अर्जुनाच्या सोबत एक द्रोणाचार्य असलाच पाहिजे. तुम्ही एकलव्य जर असाल आणि ऑनलाईन मोडवर जर भरोसा ठेवत असाल तर त्यामध्ये तुमच्यासाठी अडचण निर्माण होणार आहे. कारण ऑप्शनलबद्दल अभ्यास करत असताना तुम्हाला रोज त्या शिक्षकांकडे जावं लागतं. रोज नाही म्हटलं तरी जेव्हा क्लास आहे तेव्हा जावं लागतं आणि तुम्हाला त्यांचे 5-10 मिनिटं का असताना ते घ्यावे लागतात आणि त्यांच्याकडून बोर्ड धरूनच तुम्हाला ते शिकावं लागतं. कारण ऑप्शनलची आन्सर रायटिंग स्किल, जनरल स्टडीजची जी आन्सर रायटिंग स्किल्स आहे ते खूप वेगळे आहे. ऑप्शनलमध्ये यू हॅव टू डेव्हलप अ थिंकिंग. तुम्हाला त्या प्रकारची विचारसरणी जी आहे ती डेव्हलप करावी लागते आणि त्यानुसार आन्सर लिहावे लागतात. तर GS-मध्ये काय होतं की मला सगळे फॅक्ट्स माहिती आहे, आता मी लिहून आलो, वाटते तसं ते मी शिंपडून आलो आपल्या उत्तरामध्ये तर मला मार्क्स मिळाली. पण ऑप्शनलमध्ये तसं होत नाही. ऑप्शनलमध्ये एक पद्धत असते आन्सर लिहिण्याची आणि ही पद्धत शिकण्यासाठी तुम्हाला रोज नाही म्हटलं तर जेव्हा तुमचे क्लासेस आहे तेव्हा तुमच्या सरांकडून मार्गदर्शन मिळालं पाहिजे. तुम्ही त्यांच्यासोबत टेबलवरती बसले पाहिजे आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं पाहिजे की बाळा हे असं नाही, हे असं करायचं असतं, हे असं नाही तर तुझं चुकते. तर ह्या ज्या छोट्या डिटेल्स आहेत त्या ऑप्शनलसाठी खूप मॅटर करतात. त्यामुळं ऑफलाईन मोडमध्ये जर एखादे चांगले शिक्षक अवेलेबल असतील एखाद्या ऑप्शनल विषयाचे तर यू शुड गो फॉर इट आय थिंक रॅदर दॅन गोईंग फॉर ऑनलाईन मोड. ऑप्शनलची तयारी करत असताना त्याचे नोट्स असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि एक थंब रूल असा आहे, जनरल नियम असा आहे की तुमच्या ऑप्शनलची जे काही तुमच्या नोट्सची जी काही जाडी आहे ती साधारण 900 ते 1000 पानं वगैरे असली पाहिजे. ह्याच्यापेक्षा जर जास्त असेल तर त्याचं रिव्हिजन होणार नाही आणि ह्याच्यापेक्षा जर कमी असेल तर त्यामध्ये फारसा कंटेंट नाही आहे
असा त्याचा अर्थ निघतो. आता माझा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा ऑप्शनल होता. तुम्ही मला विचारायला आलेत की सर मी पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनची तयारी करतोय, तर मी कोणत्या कोणत्या पुस्तकं वाचली पाहिजे. मी तुम्हाला ॲज अ टीचर म्हणून काय करू शकतो, 15-20 पुस्तकांची यादी देऊ शकतो. ती 15-20 पुस्तकं मी सुद्धा स्वतः वाचलेली नाही आहे. मात्र मला सांगत असताना ते विद्यार्थ्यांना तसं सांगावं लागतं. का? कारण एक फिअर असतं आणि मोठमोठाली पुस्तकं असली पाहिजे, त्यांचं वाचन केलं पाहिजे आणि ते सगळं ते कोळून पिलं पाहिजे, असं ज्याला आपण म्हणत असतो, ते केलं पाहिजे. असं मुलांच्या डोक्यामध्ये जे काही कॉन्सेप्ट फिट केला गेलेला आहे. मात्र तसं नाही आहे. 15-20 पुस्तकांची यादी जरी असली तरी त्यातली 3 ते 4 ही मुख्य पुस्तकं असतात आणि त्यांचं वाचनसुद्धा तुम्ही एकदाच करायचं असतं. कशासाठी? तर कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी. मात्र तुम्हाला वर्गामध्ये शिकवलेले जे नोट्स असतात, फक्त आणि फक्त त्याच नोट्सच्या बेसिसवर तुम्ही परीक्षेला सामोरे जायचं असतं. एक्झामच्या अगोदर जर तुम्ही एखाद्या लेखकाने लिहिलेलं जाडसं पुस्तक घेऊन रिव्हिजन करत असाल तर त्यामधून सिलेक्शन होणार नाही आहे. तर व्हॉट इज द थिंग दॅट इज टू बी केप्ट इन माइंड, की जाडी जे पुस्तकं असतात त्यांची संख्या 4-5च्या वर असता कामा नये आणि त्यातून काढलेले जे नोट्स आहेत, तुमच्या कोचिंगमधले जे नोट्स आहेत, त्यांची संख्या, त्या पानांची संख्या जी आहे ते 900 ते 1000च्या वर जाता कामा नये. कारण त्याचं रिव्हिजन तुम्हाला करायचं आहे आणि ते रिव्हिजन नाही झालं तर काय उपयोग नाही. कारण जशाच तसं पाठ ठेवणं, थेरी थिंकरवाला जो पोर्शन आहे तो महत्त्वाचा आहे. ते कोटेशन्स वगैरे पाठ करावे लागतात आणि लिहावे लागतात, इंट्रोडक्शनमध्ये म्हणा किंवा कन्क्लुजनमध्ये म्हणा. त्याशिवाय मार्क्स ऑप्शनमध्ये पडत नाही. GS मध्ये अप्रोच वेगळा आहे, ऑप्शनमध्ये तुम्हाला हे करावंच लागतं. त्यासाठी इट शुड बी ऑलवेज मॅनेजेबल. एखाद्या कोचिंगमध्ये गेला इन्क्वायरी करायला तर आवर्जून त्यांचे नोट्स वगैरे विचारायला पाहिजे की तुमच्या नोट्सची जाडी दाखवा मला म्हणून. आता जे स्टँडर्ड आपल्याला A4 साईजचे जे स्पायरल बाइंडिंगवाले जे नोट्स वगैरे मिळत असतात दुकानामध्ये, तर ते असे 4 वह्या भरतात. ऑप्शनच्या पेपर 1च्या मिळून आणि पेपर 2च्या दोन्हीच्या मिळून 4 वह्या भरतात. 4 वह्यांच्या पेक्षा जास्त असेल म्हणजे काय झालेलं आहे की खूप त्यामध्ये लिखाण आहे जे कामाचं नाही आहे आणि त्यातून रिव्हिजन होणार नाही आहे. तर ते स्वतःसाठी अडचण निर्माण करण्याचा प्रकार आहे. तो मेक शुअर की वेन यू गो टू द कोचिंग, तुम्ही जेव्हा इन्क्वायरी करायला जाल तर त्यांचे एखाद्या जुन्या स्टुडंटचे वगैरे जे काही नोट्स आहे ते मी बघू शकतो का, अशी तुम्ही आवर्जून इन्क्वायरी केली पाहिजे. आणि पुढचा मुद्दा असा आहे की डायनॅमिझम त्यातला जो आहे, म्हणजे करंट त्यामध्ये किती मॅटर येतोय तुमच्या ऑप्शनमध्ये, तो कमी असला पाहिजे. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा असा ऑप्शन आहे की ज्यामध्ये खूप पेपर 2मध्ये करंटचं तुम्हाला अपडेट करावं लागतं. पेपर वाचायचा, पेपरमधले जे काही करंटच्या बातम्या आहेत, माझ्या सब्जेक्टशी निगडीत आहे, त्या सगळ्या तुम्हाला अपडेट करावं लागतं. जे काही घडामोडी आहेत, मॅगझिन्स वाचावे लागतात, वेगळ्या पब्लिकेशन्स आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचे जर्नल्स वगैरे आहेत, या सगळ्यामधले जे मेन आर्टिकल्स वगैरे आहेत ते काढावे लागत होते आणि अपडेट करावे लागत होते. आता अपडेट करण्यामध्ये जर जास्त वेळ तुमचा जात असेल तर साहजिकच आहे अभ्यास करायला वेळ कमी मिळते. त्यामुळे त्याचा डायनॅमिझम खूप कमी असला पाहिजे. आता पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स हा जो विषय आहे ह्याच्यामध्ये पेपर 2 जो आहे तो खूप डायनॅमिक आहे. सारखं आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये काही ना काही होत असतं आणि ते आपल्याला अपडेट करावं लागतं. कारण करंटचे एक्झाम्पल्स जर लिहिले नाही तर तुम्हाला मार्क्स पडत नाही. त्यामुळं मेक शुअर की आता तुम्हाला अवॉइड तर करता येणार नाही, कारण थोडाफार करंटचा जो पोर्शन आहे तो प्रत्येक पेपरमध्ये असणारच आहे. मात्र तो जास्त असता सुद्धा कामा नये, कारण पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये करंटचा पोर्शन जो आहे तो खूप जास्त असतो. पॉलिटिकल सायन्समध्ये आहे. मग आता तुम्हाला मॅनेज कसं करायचं आहे तुम्ही ठरवायचं आहे. आणि वाटतं की खूपच अपडेट करावं लागतं याला, तर शुड नॉट गो फॉर इट. अजून त्याच्या पुढचा एक क्रायटेरिया महत्त्वाचा आहे की माझ्या ऑप्शनल सब्जेक्टचा जो सिलेबस आहे तो जनरल स्टडीजमध्ये किती ओव्हरलॅप करतो. म्हणजे GS 1, 2, 3, 4 हे 4 विषय, एस्से आणि माझा ऑप्शनल, यातला बऱ्यापैकी जर पोर्शन एकमेकाला ओव्हरलॅप करत असेल तर एका दगडामध्ये 5 पक्षी मारण्याचा हा प्रकार होऊ शकतो. त्यामुळे सोशियोलॉजी हा ऑप्शनल आहे की ज्याचा वापर 4ही GSच्या पेपरमध्ये होऊ शकतो, एस्सेमध्ये होऊ शकतो. पॉलिटिकल सायन्सचा वापर होऊ शकतो, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा वापर वगैरे होऊ शकतो. जॉग्रफीचा खास करून पेपर 1साठी, GS पेपर 1साठी आणि GS पेपर 3मध्ये इकॉनॉमिक जॉग्रफी वगैरे जो आहे आपला इंडस्ट्रीवाला इकॉनॉमिक्सवाला वगैरे पोर्शन आहे त्यामध्ये याचा जॉग्रफीचा वापर होऊ शकतो. हिस्ट्रीचा म्हणाल तुम्ही तर फारसा उपयोग होणार नाही, कारण GS पेपर 1मध्येच त्याचा उपयोग होईल. असे काही बाकीचे ऑप्शन्स वगैरे आहेत त्यांचा तुम्हाला फारसा उपयोग होणार नाही आहे. तर हा सुद्धा एक क्रायटेरिया असला पाहिजे की ऑप्शनलचं नॉलेज जे काय आहे ते तुम्हाला GSमध्ये वापरता आलं पाहिजे. GSमध्ये जो काही अभ्यास केलेला डेटा, फॅक्ट, फिगर्स वगैरे आहे ते तुम्हाला ऑप्शनमध्ये पुट करता आलं पाहिजे. हां, ऑप्शनमध्ये थेरी आणि थिंकरची रिक्वायरमेंट ती वेगळी आहे. मात्र हे नॉलेज जे आहे हे फ्रीली फ्लो झालं पाहिजे. GSमधून ऑप्शनमध्ये वापरलं, ऑप्शनमधून GSमध्ये वापरलं. तसं केलं तर परीक्षेचा जो काही होणारा ताण आहे मोठ्या प्रमाणामध्ये आपला कमी होऊ शकतो. आता टेक्निकल ऑप्शनलबद्दल आपण बोलूया. त्यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग आलं, झूलॉजी आलं, सिव्हिल इंजिनिअरिंग आलं, एनिमल हजबेंड्री अँड वेटरनरी सायन्सेस वगैरे आले. तर हे जर कुणाला निवडायचे असतील तर मेक शुअर की ह्याचे कोचिंग कुठं अवेलेबल आहे आणि याचे क्लासेस वगैरे चालतात का. कारण बरेचसे ऑप्शनल असे आहेत ज्याचे क्लासेस जे आहे सिव्हिल सर्व्हिसेसचे कोचिंग्स घेत नाही. ह्याच्या कोचिंगसाठी तुम्हाला GSRIला दिल्लीला वगैरे जावं लागू शकतं. इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस जे तयारी करून घेणाऱ्या ज्या कोचिंग आहे त्यांच्यामध्ये हे ऑप्शनल चालू असतात. मेडिकल सायन्स वगैरे झालं तर तिकडे तुम्ही जाल, मग तिकडे कोचिंग कराल. मग ते तुमचे GSचे जे क्लासेस आहेत ते वेगळीकडे कुठेतरी राजेंद्र नगरला चालतात. मग तुम्ही राहणार GSRIला. मग हे थोडंसं कम्युनिकेशनचा वगैरे प्रॉब्लेम होऊ शकतो आणि तुमचा वेळ वगैरे जाऊ शकतो. तर हा सुद्धा एक क्रायटेरिया असला पाहिजे की टेक्निकल ऑप्शनल जर मला घ्यायचा असेल तर त्यासाठी तेवढा जो त्रास आहे वेगळा तो सहन करायची तयारी आपली असली पाहिजे.
तर हे आपली ऑप्शनलबद्दल चर्चा होती. मला वाटतं की बऱ्यापैकी आपण मुद्दे डिस्कस केलेले आहे का ऑप्शनल निवडत असताना आपण कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे आणि झिरो इन कसं करत जायचं हा बेसिकली तुम्हाला अप्रोच सांगायचा होता मला, की क्रायटेरिया कोणता कोणता असला पाहिजे, कसं 0-0-0 कसं क्रायटेरिया कसा असला पाहिजे आणि ऑप्शनल जे काही माझ्याकडे 5-6 ह्युमॅनिटीजचे जे मुख्य सब्जेक्ट आहेत त्यापैकी मी कोणता निवडला पाहिजे ह्याचे जे निकष आहे ते मला वाटते की मी तुमच्या पुढे क्लिअर केलेलं आहे. आणि तुम्हाला ऑप्शनलबद्दल काही इन्क्वायरीज वगैरे असतील तर त्याची लिंक जी आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आम्ही तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देऊ. तुर्तास एवढंच. थँक्यू.